राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, माजी प्रदेशाध्यक्ष आणि महाराष्ट्राच्या सर्व प्रश्नांची जाण असलेले एक व्यापक मातब्बर नेते आमदार भास्कर शेठ जाधव आज S11 टीव्हीच्या भेटीला आलेले आहेत। भास्कर शेठ, आपलं S11 मध्ये हार्दिक स्वागत आहे। धन्यवाद धन्यवाद, आभारी आहे। लोकसभा निवडणुकीचा निकाल लागलेला आहे। भाजप प्रणित आघाडीला बहुमत मिळालेलं आहे आणि राज्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला अपेक्षित मिळालेलं नाही आहे। या निकालाकडे आपण कशा दृष्टीने पाहता? असं आहे की लोकसभेचा निवडणुकीचा निकाल हा आता नुकताच 23 मेला लागला। लोकशाहीमध्ये लोकांनी दिलेला कौल, जनमानसाचा मनाचा आदर हा करावा लागतो। परंतु एकंदरीत देशाच्या निवडणुकीचा निकाल बघितला तर हा निकाल खूप धक्कादायक आहे। हा निकाल संशयास्पद वाटावा अशा पद्धतीचा हा निकाल आहे। आम्हाला अपेक्षित निकाल आला नाही आणि विरोधकांच्याकडे अधिक गेला हा भाग वेगळा, सत्ता कोणाकडे आली आणि कोणाकडे सत्ता राहिली हा सुद्धा भाग वेगळा। परंतु ज्या प्रकारे एकतर्फी आत्तापर्यंत अशा अनेक निवडणुका झाल्या, आजच्या पंतप्रधानांपेक्षा सुद्धा दिग्गज अशा प्रकारची नेतृत्व ह्या देशानं पाहिलेली आहेत, अनुभवलेली आहेत। पण त्यांच्या नेतृत्वाखाली सुद्धा त्यावेळेला विरोधी पक्ष हा कितीतरी दुबळा असून त्यांना सुद्धा जनतेमध्ये, लोकशाहीमध्ये स्थान मिळत होतं आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आज विरोधी पक्षांना स्थानच राहिलं नाही देशामध्ये। ही अत्यंत चिंतेची बाब आहे, आश्चर्यकारक आहे आणि तितकीच या निकालासंदर्भात आणि निवडणुकीसंदर्भात संशय व्यक्त करणारी बाब आहे असं माझं स्पष्ट मत आहे। साधारण 3 ते 4 महिन्यानंतर किंवा पावसाळ्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होतील, तर लोकसभेचा हा जो निकाल आहे तर त्याचं प्रतिबिंब विधानसभेमध्ये दिसू शकतं का? राजकीय उत्तर द्यायचं झालं तर नाही म्हणता येईल, परंतु जर सद्य परिस्थिती बघितली तर त्याचं प्रतिबिंब हे विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालामध्ये सुद्धा दिसेल असं मला स्वतःला वाटतं। हे नाकारून चालणार नाही आणि ते जर दिसू नये असं वाटत असेल तर आम्ही सगळ्यांनी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमच्या महाआघाडीमध्ये जी कोणी बाकीची आमची घटक पक्ष मंडळी आहे त्यांनी लवकरच एका फोरमवर आलं पाहिजे। एका फोरमवर येऊन त्या ठिकाणी खूप आक्रमकपणे, अभ्यासूपणे आणि वास्तववादी भूमिका स्वीकारून या ठिकाणी करो या मरोची लढाई जर आम्ही केली तर निश्चितपणे आजचं चित्र बदलून आम्ही उद्याचं चित्र हे आम्ही आमच्या बाजूला पलटवू शकतो असं मला वाटतं। आपण प्रदेशाध्यक्ष असताना राज्यभर दौरे केलेत, ठिकठिकाणी आक्रमकपणे सभा घेतल्यात, अनेक सभा जिंकल्यात आपण। तर राज्याचा अभ्यास करताना वंचित आघाडीमुळे कुठे आघाडीला फटका बसला असं वाटते का? असं आहे, मी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष पण होतो। प्रदेशाध्यक्ष असताना मला फार अवधी कमी मिळाला। पक्षानं मला 1 वर्षानंतर मंत्रिमंडळामध्ये घेतलं, अध्यक्षपदावरून का काढलं त्याचं उत्तर मला आजही मिळालं नाही, पक्षानेही दिलं नाही, मीही कधी मागितलं नाही। परंतु मी त्याच वेळेला सांगितलं होतं की जर आपल्याला सातत्यानं आपला पक्ष जिंकावा असं वाटत असेल तर लाटेवर स्वार होऊन चालणार नाही। आज आपल्याकडे सत्ता आहे म्हणून आपण काही निवडणुका जिंकतो आहोत, परंतु आपल्याला आपलं संघटन मजबूत करावं लागेल। केडर बेस पार्टी तयार करावी लागेल आणि केडर बेस पार्टी जर आपण तयार केली नाही तर भविष्य आपल्या दृष्टीनं आणि भविष्यकाळ आपल्या दृष्टीनं अत्यंत धोकेदायक आहे। हे मी त्यावेळेला परखडपणे माझी जी काही भूमिका मांडायची माझी पद्धत असते, तोंडात एक आणि पोटात एक असलं काही मी ठेवत नाही आणि मी त्याही वेळेला सांगितलं होतं आणि ते 2014च्या निवडणुकीच्या निकालानंतर जाणवलं। 2014ला सुद्धा लोकसभेचा निकाल आमच्या विरोधात गेला होता। त्यावेळेला सुद्धा काँग्रेसला फक्त 2च जागा आल्या होत्या, आम्हाला 4 जागा मिळाल्या होत्या। त्याच्यानंतर विधानसभेमध्ये आमच्याकडे विरोधी पक्षनेतेपद पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे राहिलं नाही आणि म्हणून पहिली गोष्ट वंचित जी काय बहुजन विकास आघाडी आहे तिचा या निवडणुकीत फटका तर बसलाच बसला। 9 जागा कमी झाल्या तुमच्या? नुसत्या 9 जागा कमी नाही, आमचं मताधिक्य कमी झालं। माझ्या मतदारसंघात सुद्धा मला आश्चर्य वाटते की काही गावातनं वंचित विकास आघाडीला पडलेली मतं, कोण वंचित विकास आघाडीचा उमेदवार कुठे होता, त्याचं विकासातलं योगदान काय, त्यांनी काय इथल्या लोकांच्या करता कामं केली, कधी त्यांनी प्रचार केला, काय प्रचाराची यंत्रणा त्यांनी राबवली, काहीही नाही। पण काय, एक प्रकाश आंबेडकर यांच्या नावानं
आणि ओबीसींच्या नावानं ही आघाडी तयार झालेली होती. खरं तर आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना ही सध्या नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये पूर्णपणे अडचणीत आहे. अशा वेळेला ती घटना वाचवण्याचं काम ओवेसी किंवा प्रकाश आंबेडकर करणार आहेत का, करू शकणार आहेत का? तेवढी ताकद त्यांची देशामध्ये आहे का? काँग्रेस सारख्या 135 वर्षाच्या जुन्या पक्षाला सुद्धा आज विरोधी पक्ष नेते पण टिकवता येत नाही. तिथं ओवेसी आणि आंबेडकर काय करणार? नाही, पण त्यांचे बोलवते वेगळे आहेत असं वाटतं का तुम्हाला? 100% आहेत. आम्ही सगळे आडपडद्याने बोलतो आहोत की त्यांनी आमच्याकडे आघाडीचा प्रस्ताव ठेवला होता, आम्हीच त्यांना जवळ केलं नाही. हे साफ खोटं आहे. ते मागत होते जागा किती? 22 जागा. 22 जागा जर एकट्या आंबेडकरांना दिल्या तर मग राजू शेट्टीला किती द्यायच्या, जोगेंद्र कवाडेंना किती द्यायच्या, राष्ट्रवादीने किती घ्यायच्या, काँग्रेसने किती घ्यायच्या, अन्य कोणी मित्रपक्ष जवळ केलेले होते, बहुजन विकास आघाडी होती आमच्या हितेंद्र ठाकूरांची, त्यांना कुठली जागा द्यायची? त्यांना आमच्याबरोबर आघाडी करायचीच नव्हती. ती नक्की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची बी टीमच म्हणून प्रचारात उतरली होती आणि त्यांनी आमचं प्रचंड नुकसान केलं. आपण कोकणकडे वळूया. तळ कोकणामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गाचा जो निकाल लागला त्याच्यामध्ये आपल्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालं, तर त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? नाही, प्रतिक्रिया काय असणार? खरं तर या मतदारसंघाशी माझा तसा काही संबंध नाही. आपण कोकणचे नेते आहात म्हणून मी एक उत्तर देतो. पहिली गोष्ट, सुरुवातीच्या काळातच ज्या वेळेला काँग्रेस आमचे आघाडीचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर माझ्याकडे आले आणि मी त्यावेळेला जेव्हा त्यांना उमेदवारी मिळाली तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो. बरोबर. माझ्या पायावर दुसऱ्यांदा शस्त्रक्रिया झाली होती. बरोबर. मी तिकडून आल्यानंतर त्यांनी मला फोन केला, मी त्यांना या सांगितलं आणि मग जेव्हा मी त्यांचा उमेदवारी मिळवण्याचा तुमचा निकष काय, उमेदवारी मिळवल्यानंतर निवडून येण्याची तुमची व्यूहरचना काय, हे जेव्हा मी त्यांना विचारलं तेव्हा मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं, कारण ते माझे मित्र आहेत. त्यांनी समाजाची मतं एक गट्टा मतं आहेत हे कारण पुढे केलं होतं. त्यांनी केलं, सांगतो. त्यांनी जेव्हा माझी ही चर्चा केल्यानंतर मी त्यांना सांगितलं की तुम्ही अत्यंत साधेने सरळ आहात. निवडणूक लढवणं, उमेदवारी मिळवणं सोपं आहे, निवडणूक लढवून जिंकणं हे खूप मोठे तंत्र आणि गणित आहे आणि ते अवघड असतं, सोडवणं कठीण आहे. इतक्या सरळ साध्या सोप्या स्वभावानं तुम्हाला निवडणूक जिंकता येणं कठीण आहे असं मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं. ही जरी एक बाजू झाली तरी सुद्धा आमची काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मतं गेली कुठे गेली मतं? आमची जी मतं राखीव होती ती आम्हाला मिळायला पाहिजे होती ना. त्या उमेदवाराला 12,400 मतं चिपळूण मधून मिळतात. जशी चिपळूण मधून 12,400 मिळतात तशी राजापुरातून पण 11,000 मिळतात. हो बरोबर आहे. हो बरोबर. म्हणजे फक्त चिपळूणवर बोट ठेवून चालणार नाही. हो बरोबर. पण संपूर्ण कोकणातच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनी आपला उमेदवार हरणार हे स्पष्ट होतं. ते काही लपून राहिलेलं नव्हतं. उमेदवारच चुकीचा दिला होता का? चुकीचा बरोबर हा नंतर. आता उमेदवार दिला होता ना, दिला म्हटल्यानंतर आमची जबाबदारी ही होती की आपली जी मतं आहेत ती मतं राखणं, आपल्याच उमेदवाराला देणं, हेच आमचं काम करायला पाहिजे होतं. ते काम प्रामाणिकपणे झालेलं नाही. काँग्रेसचं म्हणणं असं आहे की जी मतं पडली ती 100% आमची मतं आहेत, मग राष्ट्रवादीची मतं गेली कुठे? नाही, काँग्रेसवाले काय म्हणतात त्याला उत्तर या मतदारसंघातले नेते देतील. मी काय त्यात फार काय देऊ इच्छित नाही. पण मी एवढंच सांगतो की दोघांचीही मतं राखली गेली नाहीत हे माझ्या इतकं स्पष्ट कोणी सांगणार नाही, ते मी सांगतो. राऊत साहेबांना चिपळूणमधून 57,000 मतांची आघाडी मिळालेली आहे. विधानसभेच्या इलेक्शनला आपल्या उमेदवाराला अडचण भासेल असं वाटत नाही? आमचा उमेदवार ज्या ताकदीचा आहे, त्यांच्याकडं सर्व साधन सामुग्री ज्या प्रमाणात आहे आणि त्यांच्याबद्दल एक चांगली प्रतिमा आणि कोणाचाही वाईटपणा न घेणारा अजातशत्रू आम्ही कोणाचे शत्रू नाही आहोत. प्रश्न तो नाहीये. कोणाचाही वाईटपणा न घेणारा असा उमेदवार असल्यामुळं मला वाटतं ही मताधिक्य काही फार त्यांच्यासमोर टिकेल असं मला वाटत नाही. गेल्या विधानसभेला तुमच्यावर दापोलीची पण जबाबदारी होती. दापोलीचा उमेदवार तुम्ही निवडून आणला, तर दापोलीचं मताधिक्य पण घटलेलं आहे यावेळी आणि गुहागरचं पण मताधिक्य यावेळी घटलेलं आहे. तर ह्याचा काय परिणाम असू शकतो, काय परिणाम होऊ शकतो विधानसभेवर? हे दोन्ही मतदारसंघ मी आज सांगून टाकतो, दापोली पण आणि गुहागर पण, हे दोन्ही मी पुन्हा निवडून आणणार. तुम्ही चिपळूणची जबाबदारी का घेत नाही? दोन्ही शेवटी माझ्या मर्यादा ठराविक आहेत.
मी लहान माणूस आहे. चिपळूण तालुक्याचं एक माझा मतदारसंघ सांभाळणं सुद्धा मला अवघड आहे, पण आणखीन दापोलीचा मी घेतोय. चिपळूण तालुक्याचं तुम्ही अनेकदा नेतृत्व केलेलं आहे, आजही करायची इच्छा आहे. तुम्ही तुमच्या चिरंजीवाला पुन्हा विधानसभेत आणण्याचा आग्रह धरताय अशी एक बातमी आहे, खरी आहे का? कशाबद्दल? तुम्ही आणि तुमचे चिरंजीव. प्रत्येकाला आपलं मूल हे कर्तृत्वानंच वाटत असतं, पण मी छाती ठोकून सांगतो की माझा मुलगा खरोखर कर्तृत्वान आहे, प्रचंड कष्ट करणारा आहे, माझ्या पावलावर पाऊल टाकून चालणार आहे, उत्तम वक्तृत्व आहे आणि त्याला स्वतःमध्ये एक आत्मविश्वास आहे की तो एक ना एक दिवस आमदार होईल. त्यामुळे मी तसा प्रयत्न करण्याची आवश्यकता. तुम्ही आणि तो असे एकत्र विधानसभेत असतील का? नियतीच्या मनामध्ये काय मला माहित नाही, पण एक ना एक दिवस तो आणि मी विधानसभेमध्ये एकत्र असू. म्हणजे गुहागरमध्ये तुम्ही, चिपळूणमध्ये तुमचे चिरंजीव, अशी रणनीती किंवा अशी मागणी होऊ शकते का? तो कुठून असेल हे आज सांगता येत नाही. या वेळेला तो आमदार होईल किंवा या वेळेला तो आमदारीची मागणी करेल असंही सांगता येत नाही. पावत ते सगळं शेवटी येणारा काळ ठरवत असतो. एक ना एक दिवस तो आणि मी दोघे विधिमंडळात असू, एवढं मी तुम्हाला सांगतो. भास्कर शेठ, विधानसभेत असं मी म्हटलं नाही, विधिमंडळात. अच्छा. भास्कर शेठ, अधूनमधून आपल्या शिवसेना प्रवेशाची बातमी ही सर्वत्र व्हॉट्सअपवर येत असते, सोशल मीडियावर येत असते. तर नेमकं असं काय होत असतं आपल्या बाबतीत? असं आहे की गेले 2-2.5 वर्ष ही बातमी दर 4 महिन्यांनी महाराष्ट्रातल्या अत्यंत महत्त्वाच्या इलेक्ट्रॉनिक चॅनलवरती झळकत असते. वास्तविक त्या चॅनलच्या लोकांनीही विचार केला पाहिजे की आपण सातत्यानं 4 महिन्यांनी ही बातमी दाखवतो आणि भास्कर जाधव या संदर्भात साधा खुलासाही करत नाही, काही बोलतही नाहीत. याचा अर्थ आपल्या विश्वासार्हतेला तडा जातोय, हा विचार त्यांनी करायला पाहिजे. मी जर सातत्यानं खुलासा केला असतो तर तो बातमीचा विषय झाला. तुमच्याच नावाबरोबर आणखीन काही नेत्यांची नावं जोडली जातात, उदाहरणार्थ नाईक असतील, भुजबळ असतील, त्यांची पण एक टीम शिवसेनेत जाणार, अशा त्या बातम्या येत असतात. त्यांनीही कधी खुलासा केला नाही. याचा अर्थ असा होतो की या बातमीला फारसा आम्ही कुणीच महत्त्व दिलेलं नाही. आता त्यांनी काय ठरवलं मला माहीत नाही, परंतु त्यांनीही कधी खुलासा केलेला मला माहीत नाही, पण मी तर कधी त्याला महत्त्वच दिलं नाही. आता ज्या वेळेला सातत्यानं आपण एखादी गोष्ट बोलतो, असं काही राजकीय नेत्यांच्या बाबतीत पण घडतंय. कोकणामध्ये सातत्यानं कोणावर तरी बोललं जातंय, परंतु त्याची दखलच कोण घेत नाही. मग आपण गप्प राहिलं पाहिजे ना, आपल्याला कोणी विचारत नाही असा त्याचा अर्थ होतो ना. तसं चॅनलवाल्यांनी आपली दखलच जर कोणी घेत नाही तर आपण हा बातमी लावा का पुन्हा पुन्हा, हा विचार करायला पाहिजे. आज रत्नागिरी सिंधुदुर्गमधून सेना भाजप युतीच्या म्हणजे जे राऊत साहेब विजय झालेले आहेत ते 1,77,000 मतांनी, प्रचंड मतांनी, 1,78,000 आणि वरती काहीतरी आहे मतांनी विजय झालेले आहेत. तर या निकालाकडे आपण कसं पाहता? आपलं काय विश्लेषण आहे? आज सकाळीच मी विनायक राऊतांना निवडणुकीच्या शुभेच्छा दिल्या निवडून आल्याबद्दल. अच्छा. हो, कारण माझे ते अतिशय जवळचे मित्र आहेत. निवडणुकीच्या कालावधीमध्ये सुद्धा मला ते 3 वेळा येऊन भेटायला आले होते. मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा ते मला भेटले होते. काय समजलं? तुमच्या भेटीमुळे सुद्धा मतपरिवर्तन होऊ शकतं का? नाही, मतपरिवर्तन होण्याचा प्रश्नच येत नाही. शिवसेनेचं संघटन तितकं बळकट आहे. काय समजलं? आणि प्रचारामध्ये काही विधिनिषेध ठेवावे लागतात. बरोबर आहे. प्रचारामध्ये आरोप प्रत्यारोप, टीका टिप्पणी होत असते, पण त्याची पातळी ही राखली गेली पाहिजे. अच्छा. आणि म्हणून मग अशा प्रकारचा जर प्रचार कुठं होत असेल तर लोक ऐकतात, परंतु मिळणारी 4 मतं सुद्धा कमी होतात असा माझा अनुभव आहे. टीका टिप्पणी आली पण त्याचा दर्जा घसरता कामा नये. आणि दुसरी गोष्ट, नुसतीच टीका काय, मी काय केलं ते सांगितलं पाहिजे, मी काय करणार आहे ते सांगितलं पाहिजे, आणि समोरचा प्रतिस्पर्धी कुठे कमी पडला ते सांगितलं पाहिजे. पण हल्ली प्रचारामध्ये काय चाललंय, म्हणजे देशाचे पंतप्रधान पण पंडित जवाहरलाल नेहरूंपासून काही केलं नाही, एवढीच फक्त टीका. मी 15 लाख रुपये दिले नाही, ह्याच्याबद्दल का दिले नाही बोलू शकत नाहीत. मी पाकिस्तानची 10 मुंडकी उडवून का आणू शकलो नाही ते काही सांगू शकत नाहीत. मी 2 कोटी वर्षाला तरुणांना, बेरोजगार तरुणांना नोकऱ्या देऊ शकलो, त्या का नाही देऊ शकलो त्या सांगितलं नाही. मी प्रत्येकाच्या खात्यावर 15-15 लाख रुपये का भरू शकलो नाही ते सांगितलं नाही. काहीही सांगितलं नाही. पण ते मीडियापासून दूरच राहिले 5 वर्ष. त्यांनी रोज कुठलाही चॅनल बघा, मीडियापासून दूर कुठे. त्यांनी प्रेस कॉन्फरन्स एकदाही 5 वर्षात घेतलेली नाही. हो, पण त्यांनी मीडिया अगदी स्पष्ट हे बोलणं मला माहिती आहे अडचणीचं आहे, पण त्यांनी एवढा मीडिया मॅनेज केला होता की कुठलाही चॅनल ऑन करा, बातमींचा करा, नाहीतर तुमचं एंटरटेनमेंटचं करा, नाहीतर आणखीन कुठला कार्टून चॅनल ऑन करा. नरेंद्र मोदी म्हणजे माझ्यासारख्या माणसाला इतकी निवडणूक ही कंटाळवाणी झाली. अरे बाबा, एकदा ते होऊन तरी जाऊ द्या.
बरं नवीन काय, काहीच नाही. तेच आरोप, तेच आरोप अशी परिस्थिती झाली होती. त्यामुळे ते मीडियापासून लांब नव्हते. ते जरी असले तरी मीडियासारखा चिकटलेलाच होता त्यांना. आता का एवढा त्यांना गुळ लागला होता ते देवाला मीडियालाच माहिती. खासदार राऊतांनी 5 वर्षामध्ये फारसा संपर्क ठेवला नाही, विकास कामांच्या बाबतीत सुद्धा फार काही झालेलं नाही असं बोललं जातं. पुन्हा जनतेने त्यांना निवडून दिलेलं आहे, तर या संदर्भात आपण काय बोलाल? आम्ही लांजाला गेलो होतो. माजी आमदार माजी स्वातंत्र्य सैनिक शिवाजीराव सावंत यांच्या जयंतीच्या निमित्ताने गेलो होतो. विवेक सावंत यांनी आम्हाला बोलवलं होतं आणि तिथं शेखर निकमांचं भाषण मी ऐकलं होतं, कारण मी चिपळूणमध्ये फार नसतो रत्नागिरी जिल्ह्यात. त्यांनी असं म्हटलं होतं की इतका उत्तम संपर्क असलेला खासदार दुसरा कोणीही नाही, असं तेव्हा ते म्हणाले होते. एक. आणि दुसरी गोष्ट, हे ते जसे बोलले तसं मी माझं सांगतो की गेल्या अनेक खासदारांमध्ये इतका चांगला संपर्क दुसऱ्या कुठल्या खासदारांचा होता असं मला वाटत नाही. इतका चांगला संपर्क विनायक राऊतांचा होता हे नाकारायचं कारण नाही. शेवटी दिल्लीचा खासदार याच्यापेक्षा किती आणखीन संपर्क ठेवणार? 6 विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारा लोकप्रतिनिधी आणखीन किती संपर्क ठेवणार? थोडक्यात त्यांची 5 वर्षाची मागीची कारकीर्द तुम्ही अप्रिशिएट करताय. 100% करतो. त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलं असं तुम्हाला वाटतं? अगदी. आणि म्हणून जनतेने त्यांना निवडून दिलेलं आहे. आता जनतेने का निवडून दिलं ते काय मला सांगता येत नाही. त्यांची कारकीर्द तुम्ही व्यक्तिगत त्यांची कारकीर्द त्यांच्या दृष्टीनं चांगलीच गेली असं माझं मत आहे. म्हणजे सामान्यातल्या सामान्य कार्यक्रमामध्ये सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला भेटणं, पार्लमेंटमध्ये आपण प्रभावी वक्ता आहे का नाही माहित नाही, पण ते काय आणि पाणी प्रश्न मांडणं हे सगळं चालू होतं. अच्छा. त्यामुळे त्यांचा संपर्क नाही वगैरे हे म्हणणं चुकीचं आहे. अच्छा. गेल्या काही महिन्यांपूर्वी पायाच्या दुखण्यामुळे आपण तसे विश्रांती घेत होतात, संपर्क तसा तुटला होता, पण आता पुन्हा आपण त्याच जोमाने पुन्हा आपली कारकीर्द सुरू झालेली आहे. तर एकंदरीत जनतेचा आता जो निकाल लागला त्याच्यामध्ये कमी मतं मिळालेली आहेत. तर या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर तुमची कारकीर्द आता 4 महिन्यानंतर जी विधानसभेची निवडणूक होणार आहे, तर ह्याची तयारी कशा पद्धतीने तुम्ही सुरू केलेली आहे? ही पहिली गोष्ट अशी आहे की जे काय देशावर एकंदरीत वातावरण असतं आणि निवडणुकीचं वारं असतं त्याचा परिणाम सगळ्यांच्यावरच होत असतो. बरोबर आहे. नाही म्हटलं तरी यावेळेला केंद्रामध्ये जी काय वातावरण म्हणा किंवा मगाशी म्हटल्या म्हणा लाट म्हणा किंवा जो काही संशय, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हे निकाल सगळे संशयास्पद आहेत, तसा संशय का निर्माण झाला, त्याच्याकरता काय कोणी केलं असेल, परिस्थिती तशी कोणी निर्माण केली असेल ते म्हणा, या सगळ्याचा परिणाम सगळ्या ठिकाणी होत असतो. तसा आमच्यावरही थोडाफार झाला. बरोबर आहे. मी खाजगीमध्ये निश्चितपणे सांगत होतो की माझ्या मतदारसंघामध्ये किमान 10 ते 15 हजाराचं मताधिक्य मिळेल हे मी खाजगीमध्ये सांगत होतो. जाहीरपणे 25,000चं सांगत होतो. जाहीरपणे थोडंसं कार्यकर्त्यांना उत्स्फूर्त म्हणजे त्यांचा उत्साह वाढवण्याकरता बोलावं लागतं, पण मला खात्री होती की 15,000चं मताधिक्य मिळेल, मी नाकारणार नाही. बरोबर. तो अंदाज चुकला. पहिली गोष्ट, त्यातला बराचसा अंदाज चुकला तो बहुजन वंचित आघाडीमुळे चुकला. बरोबर आहे. एक मात्र त्यातलं नोटीस करण्यासारखी गोष्ट आहे, तेवढी लक्षात घ्या तुम्ही की वंचित बहुजन विकास आघाडीबरोबर प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी असले तरी जिथे जिथे म्हणून मुस्लिम बूथ आहेत तिथं एक मत सुद्धा वंचित आघाडीच्या उमेदवाराला मिळालं नाही. अच्छा. याचा अर्थ थोडंसं आंबेडकरी अनुयायांनी या ठिकाणी मतदान विरोधात केलेलं आहे. हे आता अजूनपर्यंत नक्की कुणी केलं हे कळत नव्हतं, पण आता कळतंय. पण आता नवीन एक दुसरी गोष्ट, गीतेने अगदी शेवटी असं भावनिक केलं. माझ्या मतदारसंघापुरेसं मी सांगतो, अगदी भावनिक असं गीतेने केलं की बस आता शेवटची निवडणूक आणि तुमच्या समाजातला मी शेवटचा मोठ्या समाजातला प्रतिनिधी आहे. त्याचा फार परिणाम झालेला नाही, कारण गीतेंची कारकीर्द पूर्णपणे निष्क्रिय गेली. आणि मी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की गीतेंचा पराभव हा गीतेने स्वतःच करून घेतला, कुणीही केलेला नाही. काही करायचंच नाही, काही काम नुसतं निवडणुकीला यायचं, निवडून जायचं, काहीच करायचं नाही. आणि मी कसा भाग्यवान आहे, मला मंत्रीपद कसं मिळालं, मी खासदार निधी कसा खर्च करू शकलो आणि मीच एकटा कसा मंत्री होऊ शकलो आणि मी 8 वेळा कसा निवडून येऊ शकलो आणि 6 वेळा आलो वगैरे वगैरे वगैरे, हे असलं भावनिक. पण माझा आणि मी भाग्यवान कसा, पण मी भाग्यवान तसा तुम्ही माझ्यामुळे कसे भाग्यवान ठरलेत असं एक उदाहरण काही गीते कधी सांगू शकत नव्हते. त्यामुळे गीते पण थोडंसं भावनिक झाल्यामुळं 22 मतांचा गावागावामध्ये फरक पडलाय. तो केवळ गीते होते म्हणून तो पडला. तो फरक 100% माझ्या वेळेला पडणार नाही हे मी आत्ताच सांगतो. एक. आणि वंचित आघाडीला मतं कुठली गेली ते स्पष्टपणे आम्हाला कळलेले असल्यामुळे त्यांचीही समजूत आम्ही काढू आणि
मी उभा राहणं आणि इतर उमेदवार उभा राहणं याच्यामध्ये फरक आहे. मी प्रत्यक्ष काम करणारा, बरोबर आहे. आणि आता परत तटकरेंसारखा एक ताकदवान काम करणारा नेता माझ्या जोडीला असल्यामुळं त्याचा सकारात्मक विचार होईल. त्यामुळे मला निवडणुकीची चिंता नाही. तटकरेंकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत? तटकरेंच्या जो निष्क्रियतेचा ठप्पा गीतेला लागला आणि त्यांची कारकीर्द यावेळेला संपली, तो ठप्पा तटकरेंनी लावून घेऊ नये. जो संपर्क गीतेचा नव्हता तसा संपर्क नाही अशा प्रकारचे आपल्याला डाग त्यांनी लावून घेऊ नये. दुसरी गोष्ट, गीतेने आपल्या निवडणुकीच्या व्यतिरिक्त स्वपक्षातला बाकीचा जो कार्यकर्ता आहे त्याची कधीच राजकीय कारकीर्द घडावी म्हणून कधीही प्रयत्न केला नाही. तो आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा याच्याकरता कधी प्रयत्न केला नाही. त्याला अडीअडचणीमध्ये सुखदुःखामध्ये आपला आधार वाटावा असा आपल्याबद्दलचा आदरभाव गीतेने निर्माण केला नाही. त्या सगळ्याला तटकरेने अपवाद ठरावं हे माझं स्पष्ट मत आहे. विकास काम करावं, संपर्क ठेवावा, लोकांच्या अडीअडचणींना आपला एक कोणतरी नेता आहे असा आधार वाटावा असं त्यांनी काम करावं. आणि खालचे कार्यकर्ते ज्यांनी आपल्याला हे निवडून दिलेलं आहे त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना सुद्धा त्यांनी राजकीय बळ देऊन आतापर्यंत जसं मी प्रत्येकाला पुढे घेऊन चाललोय, मला दोष देऊ दे लोक, मला दोष देऊ दे, मला सोडून जाऊ दे, काय करायचे ते करतील, पण माझ्यामुळेच कोण सभापती झाला, कोण उपसभापती झाला, कोण पंचायत समिती झाला, कोण जिल्हा परिषद, अनेकांना चिपळूणमध्ये आणि तिकडे सुद्धा गुहागरमध्ये. बरोबर. तशाच पद्धतीने तटकरेंनी मदत करावी हीच माझी अपेक्षा आहे. यापेक्षा मला काही मदत करावी अशी म्हणजे माझी वैयक्तिक काही अपेक्षा नाही. आता अधिकृतपणे मनसेला सोबत घ्यावं असं आपल्याला वाटतं का? आपलं काय मत आहे? जरूर घ्यायला पाहिजे मनसेला. आडेवेडे न घेता मी सरळ सांगतो, आता कोणीही अस्पृश्य राहिलेला नाही. हो, बरोबर. कोणी अस्पृश्य राहिलेलं नाही. हिंदुत्ववादी आणि परत ते तुमचे सेक्युलर, नॉन सेक्युलर वगैरे जे काय आहेत हे सगळं आता कोणी अस्पृश्य राहिलेलं नाही. भाजपवाल्यांनी कितीही जरी नाकाला तो मिशेला म्हणजे जीभ लावली तरी सुद्धा आमच्याकडचे सगळे त्यांना चालतात. म्हणजे सध्या भाजप म्हणजे धोबी घाट झालेला आहे. आमच्याकडे असताना वाईट, त्यांच्याकडे गेला की धुवून पोसून त्याला चोळून चमचून ते घेतात. तसं भाजपाचं झालेलं आहे. ती स्ट्रॅटेजी आपण वापरली पाहिजे. आता बाद झालं सगळं. जो येईल आणि जो आपल्यात भर टाकेल त्याला थोडाफार त्याचा वाटा देऊन आपल्याला फायदा होत असेल त्या सर्वांना जवळ घेतलं पाहिजे. तरच आता घराणेशाहीबद्दल बोलतात भाजपवाले का हो? कोणी उद्योग मांडला ना, तो मांडू का तुमच्या चॅनलवर? मी बोला ना. मांडतो. भाजपवाले सारखे गांधी घराण्याबद्दल बोलतात. त्या गांधी घराण्याचा माझा काही कधी संबंध आलेला नाही, पण गांधी घराण्याबद्दल बोलत असताना देशाने विचार केला पाहिजे असं माझं एक स्टेटमेंट आहे. सध्या गांधी घराण्याबद्दल म्हणजे कोण? तरुण पिढीतले राहुल गांधी आणि प्रियंका गांधी, बरोबर आहे. तसेच भाजपमध्ये वरुण गांधी आहेत, गांधी घराण्यातले. प्रियंका गांधीची आणि राहुल गांधीची आई कोण? सोनिया गांधी, बरोबर आहेत. त्या काँग्रेसमध्ये आहेत. इतर वरुण गांधींची आई मेनका गांधी, त्या पण भाजपमध्ये आहेत, त्या पण मंत्री आहेत. या दोघींच्या सासूबाई कोण? इंदिरा गांधी, बरोबर आहे. ह्या दोघींच्या सासूबाई इंदिरा गांधीच ना. त्यांचे वडील कोण? नेहरू ना, बरोबर आहे. तुम्ही नेहरू घराण्यावर बोलता, इंदिरा गांधींच्या घराण्यासमोर बोलता, सोनिया गांधींच्या घराण्यावर बोलता, राहुल गांधी, मेनका गांधी, आपल्या राहुल गांधी, प्रियंका गांधींच्या घराण्यावर बोलता. तीच पिढी पुढे चालत आलेली आहे. नेहरू नंतर म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू, नंतर इंदिरा गांधी, नंतर मेनका गांधी, नंतर वरुण गांधी, बरोबर. सगळ्या पिढ्या. पण तुमच्याकडे असतील तर घराणेशाही नाही, काँग्रेसमध्ये असेल तर घराणेशाही. त्यांचे वडील संजय गांधी, ते ह्यांचे गांधी वडील राजीव गांधी, बरोबर आहे ना. फक्त हे काँग्रेसमध्ये आहेत म्हणून घराणेशाही, आणि हे बीजेपी मध्ये आहेत ते घराणेशाही नाही. परवांचा सुजय विखे पाटील भाजपमध्ये गेले. सुजय विखे पाटील, बाळासाहेब विखे पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब विखे पाटील आणि त्यांचे आजोबा कुठं असतील ते आमच्याकडे होते तोपर्यंत ते घराणेशाही. त्यांच्याकडे गेले की घराणेशाही नाही. हे जे काही भाजपचं चाललेलं आहे ते आता सर्वांनी मिळून फार मोठा सोज्वळपणा आणि अगदी समंजसपणा आणि अगदी सुचिरभूतपणा हा आता काँग्रेसने सोडावा आणि जशास तसं उत्तर द्यायला काँग्रेसने शिकलं पाहिजे. तरच आजचं विरोधी पक्षाचं पितळ उघडं पडेल. आणि त्याच्याकरता म्हणून काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, समाजवादी पक्ष असतील, बहुजन पार्टी असेल, नाहीतर तुमचा CPM असेल, काय जे देशातले पक्ष आहेत त्यांनी सगळं हे खोटारडेपणा जो आहे तो उघडा पाडला तरच तरुणोपाय आहे, नाही तर तरुणोपाय सध्या नाही.
मगाशी आपण कार्यकर्त्यांसंदर्भात बोललात की अनेक कार्यकर्त्यांना आपण पद दिली, मोठं केलेलं आहे. तर मध्यंतरी आपण आलात चिपळूणमध्ये, अनेक जुन्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्यात. हे काय आहे नेमका, फंडा काय आहे? नाही, फंडा काय असा, मी राजकारणामध्ये आहे, मी काही लपवून ठेवणारा माणूस नाही. राजकारणामध्ये माणसानं एकाच मतदारसंघावर कधी अवलंबून राहायचं नसतं. का ही पेरणी आहे भविष्यातली? असू शकते ना, का नसावी? का मी लपवून कशाला ठेवू? का नसावी? माझा हा मतदारसंघ मूळचा आहे. हो, बरोबर बरोबर आहे. होम पिच आहे तुमचं. माझं होम पिच आहे. माझे आजही लोकांशी संबंध आहेत. लोक माझ्याकडे कामाही मला येतात. मी माझ्या दृष्टीने जे काही त्यांना मदत करायची ते करतो. लोक माझ्याकडे आदराने बघतात. अशा वेळेला 2 मतदारसंघावर मी लक्ष का ठरवणे, ती वास्तविक माझ्या मेहनतीचं सर्वांनी कौतुक केलं पाहिजे, माझ्यावर संशय घेण्यापेक्षा. की हा माणूस या वयात, आता मी 60 माझी होऊन गेली. हो, बरोबर. मी आता सिनियर सिटीजन मध्ये गेलो, 60 झाली माझी. म्हणजे 65 कायदेशीर, पण 60 झाली माझी. मी माझ्या वयाच्या 60व्या वर्षी सुद्धा 2-2 मतदारसंघामध्ये काम करतो. याचाच लोक कोणाला म्हणजे वाईट कोणाला वाटलं मला माहित नाही, परंतु त्यांना अभिमानच वाटला पाहिजे. म्हणजे सातत्यानं माझ्यामध्ये निवडून जाण्याची उर्मी आहे, ईर्ष्या आहे आणि एनर्जी पण आहे, उत्साह आहे, एनर्जी पण आहे. याचं कौतुक लोकांनी केलं पाहिजे. जळणाऱ्यांनी याच्यावर जळण्यापेक्षा विचार केला पाहिजे की गुहागर पण ताब्यात ठेवतोय आणि वेळ आली तर चिपळूणमध्ये सुद्धा ताब्यात ठेवण्याची त्याच्यामध्ये एक क्षमता आहे. काय लपून राहिलं त्याच्यामध्ये? मी चाचपणी घेतली. ह्याच्यासाठीच ही भेट होती का? हो, त्याच्या खास त्याच्याकरता अशी नव्हती. अच्छा. त्या काळचे जुने जाणते कोण सहकारी, त्यांची आता मुलं मोठी झाली, ते कोणाचं लग्न होतं. माझ्या अडचणीच्या काळामध्ये इथे एक काळ बलाढ्य काँग्रेसच्या विरोधात मी शिवसेनेचं काम केलं. आजच्यासारखं देहरी खाटल्यावर नव्हतं तेव्हा. बरोबर आहे. अगदी आजच्या शून्यातून तुम्ही सगळं विश्व निर्माण केलं. शून्यातून आणि संघर्ष करून अत्यंत एवढा संघर्ष होता, तुम्ही बघितलेला आहे, पाहिलेला आहे. वास्तविक आम्ही हे बोलत नाही, सगळ्या गोष्टींचा साक्षीदार आहात तुम्ही. संघर्ष, केवढा संघर्ष. आता काय संघर्ष आहे का? देहरी खाटल्यावरच आहे सगळं, खरं सांगायला गेलं. बरोबर आहे. तर त्यावेळेला माझ्याबरोबर संघर्ष केलेल्या कार्यकर्त्याच्या घरी कुठं लग्न, कुठे गोंधळ, त्याच्या घरातलं कोण एखादा मृत्यू पावलं, कोण रिटायर्ड झाला, ते मला आदरानं बोलवतात, साहेब या. मी गेलं नाही पाहिजे. आजही तुम्ही काही लोक सांत्वन करून आताही जाऊन आलो. मला काय प्रश्न तो निवडणुकीचाच फक्त असू शकत नाही, पण त्याचबरोबर मी खोटं बोलणारा नाही आणि म्हणजे पोटात एक आणि ओटात एक नाही. मी खरोखर त्या लोकांना प्रेमाने भेटायला गेलो, पण त्याचबरोबर चाचपणी पण केली. अच्छा. समजा मी जर चिपळूणमधून उभं राहिलं तर काय कराल रे, असा प्रश्न मी अनेकांना विचारला. ही वस्तुस्थिती खरी आहे आणि सगळ्यांचं उत्तर सकारात्मक आहे. पण जिल्हाध्यक्ष स्वतः येथे चिपळूणमधनं इच्छुक आहेत, गेल्या अनेक वर्षांपासून ते प्रयत्न करतायत. शेखर निकम ज्येष्ठ नेते, मग त्यांना दुसरी जागा कुठे उरते? हा 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 प्रश्न माझा नाही आहे. हा प्रश्न पक्ष नेतृत्वाचा आहे. हा अधिकार पक्ष नेतृत्वाचा आहे, माझा नाही. चिपळूणवर दावा दाखल करताय? मी अजिबात केलेला नाही. तुम्ही गैरसमज करून घेताय. तुम्ही मला काय विचारलं, तुम्ही फिरलात. तुमचा एक नेता जर चिपळूणमध्ये प्रयत्न करतोय, उमेदवारी आपल्याला निश्चित झाली असं समजून तो प्रचार करतोय, आणि तुम्ही सांगताय मी चाचपणी करण्यासाठी आलो, मी चिपळूणमधनं उभं राहण्यासाठी, हो, मग हे गणित काय जुळत नाही? कसं नाही जुळणार सांगा तुम्ही. मी जर फिरलो तर उलट फायदाच होईल ना. मी न फिरलो, बऱ्याचशा लोकांचं म्हणणं आहे की मी चिपळूणमध्ये फिरत नाही त्यामुळे आमच्या पक्षाचं नुकसान होतंय. तुम्ही त्यांच्यासाठी फिरणार आहात की तुम्ही स्वतःसाठी? मी पक्षाकरता सध्या बघतोय आणि मला मिळाली संधी तर काय मला संधी फायदा होईल हे पण मी बघतोय. मी सांगितलं ना, माझ्या स्वभावात खोटं बोलणं, लांडी लाबाडी बोलणं आणि तोंडावर नुसतंच हसं ठेवून पोटात काळं ठेवणं हा माझा स्वभाव नाही. करताय तुम्ही? अजिबात नाही. स्पष्ट भूमिका सांगतो मी. संभ्रम कुठे? ह्याला संभ्रम आहे? ही स्पष्ट भूमिका आहे की मला संधी जर मिळाली तर मला संधी नुसती उमेदवारी घ्यायची आहे का, तर निवडून यायचं आहे. आज 15 वर्ष या भागातला मी आमदार नाही. माझी इथून लोकांचा आमदार म्हणून संधी जाऊन 15 वर्ष झाली.
मग तुमचं असं गणित आहे का की आज गुहागरमध्ये 100% राष्ट्रवादी काँग्रेस आहे, तिथं दुसरा उमेदवार आला तो निवडून येईल, 100%. आणि इथे नाही आहे तर इथे मी स्वतः राहिलो तर आणखीन एक जागा पक्षाची वाढेल? ऑफकोर्स 100% गुहागरची सीट पण निवडून आणेन आणि चिपळूण मध्ये निवडून येईल. मग काय पक्षाचा फायदा काय, नुकसान काय? अच्छा, त्या दृष्टीने तुम्ही तयारी सुरू केलेली? नाही तयारी नाही, चाचपणी केलेली आहे. चाचपणी चालू आहे. पक्षाने संधी दिली तर 100% पक्षाने काय रत्नागिरी जिल्ह्यात कुठल्याही मतदारसंघात संधी द्यावी, कुठल्याही. अच्छा, तयारी आहे माझी. चिपळूण तर माझं काही होम पिचच आहे. कुठल्याही मतदारसंघात तयारी आहे. मी सांगितलं होतं, मला फक्त 1 वर्ष अगोदर सांगा की भास्कर जाधव तुला या मतदारसंघात उभं राहायचं आहे. गुहागरमध्ये पण आपण त्याच पद्धतीने मला 1 वर्ष फक्त अगोदर सांगा. रत्नागिरी जिल्ह्यातल्या 5 मतदारसंघात कुठेही सांगा, 1 वर्ष मात्र मला अगोदर सांगा. मग याचं हे म्हणजे का हो 1 वर्ष अगोदर सांगा, तर तयारी करावी लागेल. तसं उद्या इथं जर पक्षानं कोणी सांगितलं आता 57,000 मताधिक्य आहे, लक्षात घ्या. उद्या पक्ष म्हणाला की हे अवघड आहे, तर आयत्यावर जाऊन चालेल का? 57,000 मीच पाहिजे नाही, असं नाही. मला संधी मिळाली तर निवडून मीच येणार, म्हणून मला तयारी करायची असं. अच्छा, म्हणजे तुम्ही जे मगाशी सांगितलं होतं मी आणि माझा मुलगा विधिमंडळात दिसेल, याच वेळेला दिसेल असं नाही मी बोललो. हा, एक ना एक दिवस दिसू असं मी बोललो. एक ना एक दिवस म्हणजे 4 महिन्यांसह तुम्ही दिसू शकता. यावेळेला संधी दिली तर यावेळेला पण दिसू, पक्षाने दिली तर यावेळेला पण दिसू, पण ते पक्षाच्या हातात आहे. अच्छा, यावेळेला माझ्या हातात पण पक्षाकडे तुम्ही तसा क्लेम केला आहे का? ठीक आहे, ती वेळच अजून आलेली नाही. क्लेम करायची वेळ अजून आलेली नाही. विधानसभेसंदर्भातल्या चर्चाच नाही अजून. बरोबर आहे. काय समजलं? अशी चर्चा बिर्चा कुठली काहीच नसते. हे ज्याने त्यांना आपली तयारी करायची असते असं आहे. त्यामुळे तशी चर्चा वगैरे काही नाही. अद्यापपर्यंत ती वेळही आलेली नाही, ती चर्चाही नाही, आणि ती मागणी केलेली पण नाही, आणि करण्याची ती वेळ पण नव्हे. संघर्ष केला तर विधानसभा सहज शक्य होईल असं आपलं मत आहे राज्यामध्ये. हो, माझ्यासारखे 25 नेते निवडावे, कार्यकर्ते निवडावे, आणि पक्षाने सोडावं मोकळं. जा काय करायचं ते करा. आज जी काही वाताहत झालेली आहे, जे काही वाटोळं झालेलं आहे पक्षाचं किंवा आघाडीचं, याच्यापेक्षा आणखीन काय वाईट होणार नाही ना. करा काय तुम्हाला करता येईल ते, असं पक्षानं मोकळं सोडावं. नाही सत्ता आणू तर आम्हाला मागेल तसा पक्षासमोर आम्ही झुकायला तयार आहोत. पण आता पक्षानं आमच्यासारख्यांच्या माणसांच्या विचारानं आणि आमच्यासारख्याच्या कार्यपद्धतीने पक्ष पुढे जाईल, नपेक्षा कठीण आहे. भास्करराव, ACE11 चॅनलशी आपण सगळ्या प्रश्नांची दिलखुलास उत्तर दिलीत, बेधडक उत्तर दिली आहेत. मला असं वाटतं की ही मुलाखत गाजेल आपली, कारण जे प्रश्न किंवा ज्या काही बातम्या आजपर्यंत प्रसारित झालेल्या नव्हत्या अशा अनेक मुद्दे तुम्ही मांडलेले आहेत. आपल्या मनातलं जे काय आहे ते पहिल्यांदा तुम्ही जगासमोर मांडलेलं आहे, आणि त्याच्यामुळे निश्चित खळबळ माजेल. राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जातील, काही नवीन समीकरणे पण जुळली जातील. आपण दिलखुलास बोललात, धन्यवाद. असं आहे की ACE11नी माझ्या मनातले मनमोकळे प्रश्नांची उत्तरं द्यायची संधी दिली, त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. मी स्वतःहून कधी कुठे जात नाही, मुलाखती घेत नाही, काय फक्त जे काय चाललेलं असेल ते पूर्णपणे मी ग्रहण करत असतो, ते पूर्णपणे मी माझ्या हृदयात मनात साठवत असतो, आणि संधी आल्यानंतरच त्या संदर्भातलं उत्तर मी देत असतो. मला वाटतं ही संधी तुम्ही मला प्राप्त करून दिलीत. मी बोलत असताना कधीही लांडी लबाडी राजकीय दुसऱ्याच्या मनाला काय वाटेल, खरं काय हेच मी बोलत असतो, बरं काय मी बोलत नाही, आणि ते मी बोललोय. आपण जरूर दाखवावी. काय खळबळ उडेल ती उडेल, तिला सामोरं जायला मी समर्थ आहे. धन्यवाद.